अशोकराव चव्हाण साहेबांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपाकडे जाण्याचा निर्णय घेतला, याबाबत काय सांगाल? त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यांच्या निर्णयाच्या मागे आम्ही सगळे उभे आहोत. आपली सगळी जी टीम आहे ती त्यांच्यासोबत जाणार आहे. 101% जाणार त्यांच्याबरोबर. जिल्ह्यातील आमदाराची काय स्थिती आहे? जिल्ह्यातील आमदारही राहतील बरोबर. दादा, राजकारणाचा जो स्तर बघितला आजकाल जे आहे ते पूर्ण जो स्तर आहे तो घसरत जातो, याबाबत काय सांगा? नाही, राजकारणाच्या थराचा आता विषय नाही. विषय आता सर्वात दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं देश पातळीवर, महाराष्ट्राच्या पातळीवर जे काही राजकारण चालू आहे त्यातून माझ्या नांदेड जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे. आणि नांदेड जिल्ह्याचे राहिलेले विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत, मराठवाड्याचे विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत. आणि त्या दृष्टीनं अशोकरावनं घेतलेला निर्णय योग्य आहे. म्हणजे अशोकराव चव्हाणांनी लहानपणापासून त्यांनी काँग्रेसचं काम केलं आहे, आज काँग्रेस सोडण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली आहे. नाही, त्यासंबंधी ते सांगतील अशोकराव का आली.